पुढची बातमी पुण्यामध्ये प्राज कंपनीला भीषण आग लागली आहे। मुळशीमधील घोटावळे फाट्याजवळची ही घटना आहे। केमिकलमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळते। अग्निशमन दलाची जवान आणि अग्निशमन दलाचे काही बंब घटनास्थळी दाखल झालेत। मुळशीमधली ही घटना आहे। मुळशीमधल्या घोटावळे या ठिकाणची ही घटना आहे। केमिकलमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। आमचे पुण्याचे प्रतिनिधी रोहन कदम आता माझ्यासोबत दूरध्वनीवरून संपर्कात आहेत। रोहन, पुण्यामध्ये ही आग लागल्याचं समजतंय, आपल्याकडे असलेली माहिती काय? अतिशय भीषण आग ही दृश्यामधून आपल्याला पाहायला मिळते। पुण्यातल्या मुळशी तालुक्यातल्या घोटावडे इथल्या प्राज कंपनीला जी आहे ती आग लागलेली पाहायला मिळते। खरं तर पीएमआरडीएच्या गाड्या त्या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत। आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न जे आहेत ते पीएमआरडीएच्या गाड्यांकडून किंवा अग्निशमन दलाच्या देखील गाड्या ज्या आहेत त्या आता पोहोचायला सुरुवात झालेली आहे। अगदी 25 ते 30 मिनिटांपूर्वी ही संपूर्ण आग जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये रौद्र रूप घेताना पाहायला मिळते। या आगीमध्ये सध्या तरी जी माहिती मिळते त्याच्यानुसार आतमध्ये कोणीही अडकलेलं नाहीये। त्या लोकांना आग थोडीशी पसरलेली कळतात लगेचच सगळ्या लोकांना जे आहे ते बाहेर काढण्यामध्ये यश आलेले आहे। परंतु सध्या ही आग मोठ्या प्रमाणामध्ये पसरल्यामुळे भीतीचं वातावरण जे आहे रोहन, ज्या ठिकाणी ही आग लागल्याचे आपल्याला दृश्यांमध्ये दिसतंय, एकूणच खूप भयावह अशा पद्धतीचं दृश्य आहे। मात्र या संपूर्ण परिसरामध्ये नागरी वस्ती आहे का? आजूबाजूला जो परिसर आहे तो कसा आहे? आणि आता जी आपण आग पाहतो आहोत, ही आग तेवढीच आहे की आता ती नियंत्रणामध्ये आहे? अजून तरी नियंत्रणात आले असल्याची माहिती जी आहे ती मिळालेली नाहीये। परंतु या घोटावडे फाट्याच्या सगळ्या ठिकाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये अशा केमिकलच्या कंपन्या आहेत। मागील काही दिवसांपूर्वी देखील अशाच प्रकारची आग जी आहे ती घोटावडेला लागलेली होती आणि यामध्ये काही कर्मचाऱ्यांच्या तिथे काम करणाऱ्या लोकांचा जो आहे तो मृत्यू देखील झालेला आपल्याला पाहायला मिळाला होता। आणि त्यानंतर या सगळ्या कंपन्यांच्या फायर ऑडिटचा प्रश्न देखील मोठा निवेदला पाहायला मिळत होता। परंतु आता पुन्हा एकदा अशाच प्रकारची रौद्र रूप दिसलेली आग जी आहे ती लागलेली आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळे या सगळ्या आगीवरती आता नियंत्रण मिळाल्यानंतर समजेल की ही नेमकी आग कशामुळे लागली, नेमकी कोणत्या केमिकलची ही सगळी कंपनी जी आहे ती होती। केमिकल पसरल्यामुळे ही आग मोठ्या प्रमाणामध्ये रौद्र रूप या आगीने धारण केलं का, हा सगळा विषय जो आहे तो नंतर समजेल। परंतु सध्याच्या घडीला जी माहिती मिळते त्याच्या अनुषंगाने आगीमध्ये कोणीही अडकलेलं नाहीये। परंतु मोठ्या प्रमाणामध्ये आग पसरल्यामुळे आजूबाजूच्या कंपन्या आणि इतर माणसांमध्ये जी आहे ती घबराटीचं वातावरण पाहायला मिळतंय। पीएमआरडीएच्या गाड्या असतील, अग्निशामक दलाच्या गाड्या असतील, या सगळ्या गाड्या त्या ठिकाणी आता हळूहळू पोहोचत आहेत आणि या आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून जे आहेत ते प्रयत्न केले जात आहेत। त्यामुळे आता नेमकी ही आग कधीपर्यंत विझवली जाते आणि जशी माहिती मिळते त्याच्या अनुषंगाने खरंच यामध्ये कोणीही अडकलं नाही का हे पाहणं महत्त्वाचं असेल। नक्कीच रोहन, धन्यवाद आपण दिलेल्या विस्तृत माहिती करता।